सागर, मुक्ता, मुक्ता, आई, काय झालं? अरे काय झालं हिला? हा आई, बघ ना मुक्ताला काय झालं. अरे पण तू प्लीज डॉक्टरला फोन कर ना. हो, तू हिला घेऊन जा आतमध्ये. आतमध्ये घेऊन जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं मग बोल ना. काय ग, काही टेन्शन आहे का? नाही नाही, असं काही नाही आहे. मी एका जॉबसाठी अप्लाय केलं होतं आणि माझं सिलेक्शन झालंय. अरे ग्रेट, व्हेरी गुड. पण तू मला कधी बोलली नाहीस, नाहीतर तू मलाच ऑफिसमध्ये हेल्प करू शकली असतेस ना. नाही, मला स्वतःहूनच काहीतरी करायचं होतं. ओ अच्छा, गुड गुड. मग काय करायचं ठरवलंस तू आता? मी मुंबई बाहेरच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये टीचरसाठी अप्लाय केलं होतं. अच्छा, म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार आहेस तर यू आर ट्राइंग टू रन अवे? नाही, तसं नाही आहे. मी विचार केला इथे राहून उगाच तुमची जबाबदारी कशाला वाढवा. तुम्हाला उगाच टेन्शनही येतं आणि 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 असंही सुशांतही इथे नाहीच आहे. विनी, इथे सुशांत असला किंवा नसला हे घर तुझं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू इथे असण्याचा आम्हाला काहीच त्रास होत नाही किंवा तुझ्या जबाबदारीचं ओझही वाटत नाही. युअर फॅमिली. एक्सक्यूज मी. हॅलो. व्हॉट? हो गुड, दॅट्स ग्रेट न्यूज. कुठे? हा हा, कुणाचा फोन आहे? अगं पोलिसांचा फोन आहे. सुशांत सापडलाय. हा, लवकरात लवकर या. या. ओके बाय. कधी येतोय? अगं बँगलोरला आहे तो. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि ते निघालेत. लवकरात लवकर येईल. आलेच मी. पप्पा, या. काय चाललंय? काय नाही, मनन चिंतन, आयुष्याचा विचार. काय नाही ग, ते टीव्ही बघायचं आणि पुस्तकं वाचायचं पण कंटाळा आला. पडलो होतो डोळे मिटून. आपण पत्ते घेऊया किंवा स्क्रॅबल चेस? स्क्रॅबल चालेल. मी आणते. अगं पण वेळ आहे का तुझ्याकडे? भरपूर वेळ आहे. का आज ऑफिसला नाही वाटत यायचं तुला? नाही, मम्मानी सुट्टी दिली आहे मला, कायमची. काय? ही मेघना पण चक्रम आहे. माणसं धरून ठेवता येत नाही तिला. पण काय ग झालंय काय? कसं आहे माहितीये, मुक्ताचं आणि माझं भांडण झालं. ऍक्च्युली ते सगळं खोटं होतं. आम्ही दोघींनी मिळून नाटक केलं. नंतर मी थोडे दिवस घरी राहिले, मम्मांना जॉईन झाले. मम्माही विरघळल्या, माझ्याशी प्रेमाने वागायला लागल्या.
हे सगळं बघितल्यावर मला असं जाणवलं पप्पा की जेवढा आव त्या आणतात तेवढ्या काही त्या पक्क्या नाही आहेत. ज्योती, कमाल आहे तुझी. तरी मला वाटलंच काहीतरी गडबड आहे. ह्या सासू सुनांचं अचानक पटायला कसं काय लागलं? बरं, मग आता मेघना तुझ्यावरती अचानक का रागावली? मम्मांना सगळं कळलं. म्हणजे त्यांनाच असं रिअलाइज झालं की आम्ही त्यांना फसवलंय. खरं तर आम्हाला त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायचं होतं, जे आम्ही देऊ शकलोय तसं आम्हाला वाटतंय. पण सध्या मुक्ताची अशी परिस्थिती आहे ना पप्पा की मी तिला एकटीला नाही सोडू शकत. मी तिला भेटले, तिच्याशी बोलायला लागले म्हटल्यावर मम्मांना सगळं कळणारच ना. त्यामुळे मम्मानी मला अमृत डेअरीतून काढून टाकलं. म्हणजे जो जॉब मी कधी करतच नव्हते त्या जॉबवरून त्यांनी मला काढून टाकलं. असो, यावरून मम्मा काही धडा शिकल्या असतील तर फार बरं होईल. म्हणजे कुणाला तरी फसवल्यावर कसं फील होतं हे त्यांनाही कळायला पाहिजे ना. अर्थात जे झालं ते बरंच झालं, कारण आता मी मोकळेपणाने मुक्ताला भेटू शकते, तिला वेळ देऊ शकते. कारण सध्या तिला माझी खूप गरज आहे. ज्योती, मुक्ताच्या बाबतीत जे काही झालंय ना ते खूप वाईट झालं. तू भेटलीस तिला तर सांगशील की दिवाकर काकाला झाल्या प्रकाराची खूप शरम वाटते. आणि त्यांनी तुझी माफी मागितली. प्लीज एवढं करशील? आई, मी मुक्तासाठी औषधं घेऊन येतो. तोपर्यंत तू तिच्याकडे बघ. काय म्हणाल्या डॉक्टरीनबाई तिच्या तब्येतीविषयी? त्या म्हणाल्या, काळजी करू नका. प्रेग्नन्सीमध्ये लो बीपीचा त्रास होतोच. त्यात मुक्ताला तर हा त्रास सुरुवातीपासूनच आहे. तिला जरा जास्त जपायला हवं. अरे पण जपतोच आहे ना आपण. तिचं खाणं पिणं औषध पाणी सगळं जातीने मी बघतेय. तिला बेडरेस्ट घ्यायला सांगतात का त्या? नाही नाही, तसं काही नाही. तिने नॉर्मल हालचाल केली तरी चालण्यासारखी आहे. दररोजची नॉर्मल कामं केली तरीही चालते. मग बिनसलंय कुठं तिचं? तिला फक्त मानसिक त्रास होता कामा नये. एवढं त्यांनी सांगूनही जर तिला कोणी त्रास द्यायचं ठरवलंच तर आपण काय करणार, नाही का? हॅलो गौरी, अगं मेघना मामी बोलते. कशी आहेस? मजेत आहेस ना? अगं काम होतं तुझ्याकडे. तुला की नाही एक मस्त बातमी द्यायची होती तुझ्या चॅनलसाठी. बघ कशी वाटते तुला. बरं, मी जर तुला असं सांगितलं की एका मध्यमवर्गीय मुलीवर बलात्कार झाला, तो तिने सगळ्यांपासून लपवला. इतकंच नाही तर त्यानंतर तिने अत्यंत श्रीमंत घराण्यातल्या मुलाशी लग्न केलं. कशी आहे बातमी? बरं, आता आपण ही बातमी जर एलॉबरेट केली तर, म्हणजे ज्या मुलीवर बलात्कार झाला तिचं नाव
आणि ज्या मुलाशी तिचं लग्न झालं त्याचं नाव. ही दोन्ही नावं मी तुला सांगितली तर मजा येईल ना? काय ग? त्या मुलीचं नाव मुक्ता प्रभू. आणि ज्या मुलाशी तिने लग्न केलं त्याचं नाव सागर सरदेसाई. काय गौरी, माइंड ब्लोईंग आहेत की नाही दोन्ही नावं? होईल की नाही गौप्य स्फोट? सांग मला. मामी काय बोलतेस तू? हे तुला हे बोलताना जराही लाज वाटत नाही का ग? घ्या, जे करतात त्यांना लाज नाही वाटत, मग बोलणाऱ्यांना कशाला वाटेल? तू मला एक सांग बाई, या बातमीनंतर तुला प्रमोशन मिळेल ना? बस हे बघ, तू जर ही बातमी चॅनलवर द्यायचं ठरवलंस ना तर मला लगेच कळव. मी याच्या संदर्भातले जेवढे डिटेल्स माझ्याकडे आहेत ना सगळे तुला पाठवते. बरं हे बघ, आत्ता मी थोडी घाईत आहे, पण तू मला लवकर कळव. हा, हॅलो. हॅलो मुक्ता. मुक्ता राकेश बोलतोय. मुक्ता एक मिनिट प्लीज प्लीज फोन ठेवू नको. आधी मला काय म्हणायचं ते ऐकून घे आणि मग तुला फोन ठेवायचा असेल तर ठेव. मुक्ता, मी तुझी माफी मागण्यासाठी फोन केलाय. तर परवा जे काही झालं, माझी ममा ज्या पद्धतीने वागली ते अतिशय लाजिरवाणं आणि भयंकर होतं. मला त्याची कल्पना आहे आणि मला स्वतःला त्याची लाज वाटते. म्हणून मी तुझी आणि तुम्हा सगळ्यांचीच माफी मागण्यासाठी फोन केलाय. मामाने असं वागायला नको होतं. ते खूप चुकीचं होतं. त्यासाठी तर मला तुला सॉरी म्हणायचं आहेच. पण आता मी मुद्दामून तुला फोन केलाय कारण मी आजपर्यंत जे काही वागलो त्यासाठी मला तुझी पर्सनली माफी मागायची होती. मुक्त, मी आजपर्यंत जो काही तुझ्याशी वागलो त्याची मला खूप लाज वाटते. मला माहिती आहे आता बोलून काही उपयोग नाही आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. खरंच मला असं वाटत होतं की तू मला फसवलंयस आणि मला फसवून तू सागरशी लग्न केलेस. आता बोलून काही उपयोग नाहीये, मला माहिती आहे. पण मुक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. मला याबद्दल जराशी जरी कल्पना असती ना तरी मी असा नसतो ग वागलो. नसतो वागलो मी असा. पण मी जो काही तुझ्याशी वागलो
त्याचा मला खूप पश्चाताप होतोय. वेळ निघून गेली आहे, बोलून काही उपयोग नाही आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मला तुझी माफी मागायची. मी चुकलो मुक्ता. आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हॅलो. हॅलो मुक्ता, तू ऐकतेस ना? हॅलो. सागर, सगळं कसं विचित्र होऊन बसलंय नाही? फसवलं गेल्याचं दुःख खूप मोठं असतं, हो ना? कोणीही फसवलं की खूप वाईट वाटतं नाही? त्या दिवशी मला काही कल्पना नसताना सुद्धा मी सगळ्यांसमोर मुक्ताच्या बाजूनी बोलले, पण तू मात्र गप्पच बसलास. का रे? मुक्ताच्या बाबतीत जे घडलं त्याची तुला कल्पना होती का? हां? नाही, मला कशी काय असेल कल्पना. मुक्ताने मला काहीच नव्हतं सांगितलं. तुला खरंच कल्पना नव्हती सागर? सगळं अचानक झालं त्यामुळे मलाही धक्काच बसला. सागर, हॅलो सागर. नमस्कार शालिनी वहिनी. नमस्कार. मी मुक्ताला भेटायला आलोय. मुक्ताची? का? कशासाठी? कारण तुला माहितीये सागर,